संवाद ते करावा जनी बोलण्यासारखे आचरावे क्रिया पावते भक्ती पंथे चिरावे श्रीराम समर्थ गणेश शारदा देव सद्गुरु सज्जनशिला आराध्य दैवतं सर्वमे रघुनन्दनः सज्जनकुलेषु सर्वै मागारभूयो सद्गुरु श्रीराम माझे आराध्य पुण्यपणाची मात नसले श्रीराम यो जातो शक्तिकरे सौंदर्यं सज्जनादे सर्वोषं संध्याकाली मुक्तिकरचितो विजेते श्रीरामदासो गुरु ममावाकते आन्तरित्वा वसामि भावती प्रेमदासा राजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानन्दं परमङ्गलं केवलं ज्ञानमूर्तिं ब्रह्मातीतं ब्रह्मसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एवं नित्यं निरवचलं सर्वैः साक्षिभूतं भावातीतं सद्गुरुं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः आमेन कीर्तनं देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र प्रवेश अस्माकं कुलदैवतं महावक्ता श्रीराम समर्थ दशक 16वा समास 6वा वायुस्तवन वननाम श्रीराम समर्थ श्रीराम धन्य धन्य वायुदेव याचा विचित्र स्वभाव वायू करता सकल जीव वर्तती श्रीराम वायू वायु में राज्य कर्मवली सहेज पिटोन करके सारी वायु वायु साकार वारी रसायनी श्रीराम विद्या मयाची सत्ता वर्ते शैली तत्वता पर्यापक परिया समर्था तुलना नाही श्रीराम गुणादा कपौदा वेदो विजेतो ककादा गद्दो लग्ना वायु परे श्रीराम वायु
विचारविवेकी नामते श्रीराम 33 कोटी ईश्वर अठ्यासी सहस्र शिशुर चित्तयोगी बारे बार वायु पूर्वकर्ता श्रीराम 9 कोटी कात्यायनी 56 कोटी शामुनी 8 कोटी भूतधानी वायुरूपे श्रीराम भूते देवते नाना शक्ती वायुरूपी त्याच्या व्यक्ती नाना योगानुक्ती मंडळी श्रीराम पिंडी ब्रह्मादी पूर्वला बाहेर रंजुकादिला चक्रा ठाई पूर्वला समर्थ वायू श्रीराम ऐसा समर्थ पवन हनुमंत दयाचा नंदन रघुनाथ स्मरणी कर्मन हनुमंताचे श्रीराम विद्याधराज माई वेद मनोयोगी वेद पुरुषार्थ ऋषी श्रीराम हनुमंतास बोलिले रामनाथ नेमी दुनिया समर्थ प्राणी रस कळवेत भोगत आहे श्रीराम आणि मुक्ता हनुमंता यमनाची वदना होता सकळ देवाचा परमात्मा मानले श्रीराम देव सकळ ब्रह्म देवी वाढते स्तवन वायू प्रसन्न होऊन मोकळेचे श्रीराम हनुमंत ईश्वरी अवतार याचा पुरुषार्थ सुरवत पाहतची राहिले श्रीराम देव काळापुरी होती हनुमंत देवीले आवचिते समापूर्ण नंते होते विटंबून पाहिले श्रीराम आश्चर्य वाटे श्रीराम रावण होता सिंहासनावरी तेथे रावणी तुळसरे मारी लंकेमध्ये निवड करी उदक कैचे श्रीराम देवास आधार वाटला मोठा पुरुषार्थ साधे देखिला मनामध्ये रमणातला तोरणाकैती श्रीराम दैत्यावगे संवादले देव तत्काळ सोडले प्राणी मात्र सुखी झाले अगत्यवासी श्रीराम दिवी श्रीदास शिष्य संवादे वायुस्तवन निरूपणाम समास श्रीराम जय जय वायुस्तवन नाम पंचमहाभूतामध्ये त्या ठिकाणी वायू हा त्या ठिकाणी महाभूत आहे का नाही. आपण पाहिलेला आहे त्या ठिकाणी पृथ्वीचा गुण पाहिलेला आहे. तर पृथ्वीचा गुण काय आहे? क्षमा. पृथ्वीचा गुण आहे धैर्य. पृथ्वी त्या ठिकाणी आणि पृथ्वी नुसतं होतच नाही तर पृथ्वी काय आहे तर देवता माता आहे, पृथ्वी माता. तर त्या ठिकाणी धरणी माता तिला म्हटलेला आहे. तर धरणीचा गुण क्षमा. आपण तिच्यावरती थुंकतो, उडवतो, त्याच्यामध्ये मळमूत्र वगैरे हे करतो, कोणी तिला खांदतं, कोणी तिला त्या ठिकाणी नांगरतं, डोंगरतं. तर ते सगळं पृथ्वीवरच हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी निरो पर्वत वगैरे समुद्राला धारण करण्याची शक्ती पृथ्वीमध्येच त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून सगळ्यांना पृथ्वीनं धारण केलेलं आहे. दुष्ट असो, सज्जन असो, त्या ठिकाणी सुशिक्षित अशिक्षित सगळ्यांना धारण केलेलं आहे. पृथ्वीचा त्या ठिकाणी अत्यंत धैर्य आणि क्षमाशीलता हा अत्यंत त्या ठिकाणी गुण आहे. आणि म्हणून ही पृथ्वी म्हणजे त्या ठिकाणी साधी नाही. पृथ्वीचा गुण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी जलाचा गुण आहे. जल आहे म्हणून त्या ठिकाणी जलदेवता. जल आहे म्हणून आपण सगळे त्या ठिकाणी जिवंत येतं. आपल्या शरीरामध्ये पाणी नसेल तर जिवंत राहू शकत नाही. पाणी सगळ्याच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आहे. अमृतामध्ये पाणी आहे, पाणी विषयामध्ये पाणी आहे, झाडामध्ये देखील पाणी आहे, रसाच्या रूपाने पाणी खातो आपण. सगळं पाणीमय त्या ठिकाणी सगळं आहे. फळ खात असताना त्याच्यातलं पाणीच त्या ठिकाणी आपण खातो. स्वयंपाक बनवत असताना पाण्याशिवाय तो बनू शकत नाही, पाण्याशिवाय शिजू शकत नाही, पचू शकत नाही पाण्याशिवाय. पाणी हे सगळ्या जीवनाला त्या ठिकाणी आधार आहे. पाणी म्हणजेच त्या ठिकाणी जीवन आहे. त्याला जल देवता असं काय ते म्हटलेलं आहे. नंतर त्या ठिकाणी जलापेक्षा तत्व पंचमहाभूताचं त्या ठिकाणी अग्नी आहे. ही अग्नी देवता आहे. म्हणून त्या ठिकाणी सगळीकडे अग्नी आहे. अग्नी आहे म्हणूनच सगळं चांगलं आहे. तर अग्नी एवढा कारणीभूत आहे, आपल्या पचन क्रियेला अग्नीच कारणीभूत आहे. त्या पद्धतीनं आपलं शरीर उष्ण राहण्याकरता अग्नी कारणीभूत आहे. आपल्याला त्या ठिकाणी अन्नधान्य खाण्याकरता अग्नी कारणीभूत आहे. सगळ्या गोष्टीला अग्नी कारणीभूत आहे. विशेष म्हणजे अग्नी देवता आहे. अग्नी ही सगळ्या देवाचं काय आहे? मुख आहे. अग्नीतूनच त्या ठिकाणी सगळे देव आपलं त्या ठिकाणी प्रसाद म्हणजे पिंड म्हणजे त्या ठिकाणी नैवेद्य ग्रहण करत असतात. अग्नीच्या रूपाने आपण त्या ठिकाणी अग्नीमध्ये टाकतो. अग्नी हे मुख आहे. अग्नी म्हणजे सगळ्या देवांचं काय आहे? मुख आहे. आपल्याला ब्रह्मदेवाला म्हणा, कोणाला इंद्राला म्हणा, त्या ठिकाणी विष्णूला म्हणा, शंकराला, देवीला, सूर्याला, कोणत्याही देवतेला त्या ठिकाणी आपल्याला नैवेद्य वगैरे त्या ठिकाणी
ठिकाणी द्यायचं असेल तर त्यांना अग्नीमध्ये द्यावं लागतं. अग्नीच्या रूपानेच ते घेत असतात. एरवी जर आपण इकडं तिकडं दिलं तर ते घेणार नाही, कारण अग्नी हे सगळ्या देवांचं काय हे मुख आहे. म्हणून अग्नितत्व आपण त्या ठिकाणी पाहिलं. आता आहे वायुतत्व. वायुतत्व अत्यंत त्या ठिकाणी मोठा आहे आणि वायू देवता म्हटलेला आहे. वाऱ्याला काय म्हटलेलं आहे? वायू देवता म्हणजे साधे नाही, तर ज्या मारुतीरायांचा एवढा मोठा पराक्रम आहे त्या ठिकाणी असणारं मारुतीरायाने 33 कोटी बंदीशाळेतले देव सोडवण्याची शक्ती ज्या मारुतीरायामध्ये आहे, ज्या मारुतीरायामध्ये एवढा मोठा रावण पराक्रमी बलशाली सर्व त्या ठिकाणी सर्व शक्तिमान, पण त्या रावणाची सत्ता उलटून काढण्याची शक्ती मारुतीरायामध्ये आहे. रामाला प्रिय असणारे त्या ठिकाणी मारुतीराय आहेत. अशा मारुतीरायांचे पिता जर कोण असेल तर ती वायू देवता. कोण आहे तर वायू देवता. कारण जन्मताच जने सूर्याचे धरिले आणि इंद्रदिका दिले थोर मार, असे हनुमंतरायांचं वर्णन आहे. जन्मत असताना सूर्याला धरायला गेले, फळ म्हणून खायला गेले. सगळ्या देवांना काळजी निर्माण झाली, जर आता सूर्यच खाल्ला मारुतीरायाने तर ह्या जगामध्ये काय राहणार आहे. आणि म्हणून सगळ्या देवांनी इंद्राकडे त्या ठिकाणी गेले. नेमकं राहू आणि केतू, सूर्यग्रहण होतं त्या दिवशी, राहू केतू सूर्याला खायला आले आणि त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणजे मला फळ खायचं. हे दोन कोण आले तोंड, आणि म्हणून मारुतीरायाने त्याला मारले. त्यांना त्या ठिकाणी कबड्डीत मारल्यामुळं ते इंद्राकडे गेले. म्हणजे इंद्रा, तू आम्हाला सांगितलेलं 9 वर्षातून एकदा त्या सूर्याला आणि चंद्राला खायचं तुम्ही, आणि तिसरा राहू कोण पाठवला तुम्ही? आम्ही दोघं जण राहू केतू असताना तिसरा राहू कोण आला म्हटले सूर्याला खायला टाकतात. इंद्राकडे गेल्यानंतर इंद्र येऊन पाहतो तर हनुमंत समजा काय म्हणजे हे कोण आला म्हणून इंद्र हनुमंताबरोबर सांगू लागले. पण मारुतीराय ऐकत नाही, मग दोघांचं युद्ध लागलं इंद्राचं. इंद्राला मग त्या ठिकाणी मारुतीरायाने खूप त्या ठिकाणी असणारं जर्जर करून शोधून देव आहे इंद्राच्या सहकार्य करतात. सगळे देव एकीकडं, मारुतीराय एकीकडं, आणि ते मारुतीरायांचं बाळरूप पुन्हा त्या ठिकाणी आणि नेमकंच जन्माला आलेले होते. मला सगळ्या देवाला जर्जर करून सोडलं हनुमंतरायाने, आणि इंद्राला पण जर्जर करून सोडलं. शेवटी इंद्र घायाळ झाल्यानंतर इंद्राला राग आला, आणि राग आला इंद्राने ते वज्र होतं, वज्र एवढं कठोर वज्र की ते वज्र जर साधं पर्वतावर मारलं तर पर्वताचं पीठ होतं. असं वज्र फेकून त्या ठिकाणी हनुमंताला मारलं. ते वज्र नेमकं वर्णावरती लागलं, हनुवटीला लागलं. मग मात्र हनुमंतरायाला थोडी भोंड आली, आणि भोंड येऊन त्या ठिकाणी पर्वताच्या पायथ्याला मारुतीराय पडले. आणि पडल्यानंतर त्या ठिकाणी अशा मूर्छित अवस्थेमध्ये पडल्यानंतर वायुदेवतेला माहिती झालं की इंद्राने सगळ्या देवांनी मिळून माझ्या हनुमंताबरोबर युद्ध केलेलं आहे. आणि मग वायुदेवताला राग आला. वायुदेवता तिथं आले आणि म्हणजे माझ्या बाळाला सगळ्यांनी मारलं का, यांचं मी बघतो. वायुदेवतेने वाराच बंद करून टाकलं. सगळे गुदमरून त्या ठिकाणी चालले, काय झालं काय झालं. मग त्या ठिकाणी सगळ्यांना कळलं की हे हनुमंतराया हे जे काही बाळ आहे हे वायुदेवतेचं त्या ठिकाणी आहे. आणि मग सगळे देवता आले, वायुदेवतेची प्रार्थना केली, म्हणजे असं करू नका तुम्ही, जर त्या ठिकाणी जर हवा बंद करून टाकली तर सगळं जगतच नष्ट होईल. देव, मानव, दानव, पशु पक्षी, जगामध्ये हवंवरच सगळं काही आहे त्या ठिकाणी. माझ्या बाळाला मारलं का म्हटले त्या ठिकाणी सगळे देव प्रसन्न पै होते आणि उचलून घेतली मारुतीशी. सगळे देव प्रसन्न झाले. चुकलं म्हणजे आम्हाला माहीत नाही तुमचा बाळ आम्ही एवढा पराक्रमी कोणालाच ऐकायला म्हणून आम्ही युद्ध केलं त्या ठिकाणी. मग काय सगळे देव मिळून प्रसन्न झाले. ते वायुदेवतेच्या ताब्यामध्ये मारुतीरायाला दिलं आणि सगळ्यांनी त्यांना त्या ठिकाणी मूर्छित असलेले हनुमंतराय शुद्ध आले. सगळ्या देवांनी आशीर्वाद दिला मारुतीरायांना. सर्व देव मिळून प्रसन्नपै होती, आशीर्वाद देते मारुतीशी. काय आशीर्वाद दिलेला आहे? अग्नीनं आशीर्वाद दिला आहे. अग्नीनं सांगितलं की अग्नी तुला कधी जाळू शकत नाही. पाणीने सांगितलं की पाणी मारुतीराय तुम्हाला कधी बुडू शकणार नाही. तर त्या ठिकाणी शस्त्रदेवता, शस्त्रदेवतेने त्या ठिकाणी आशीर्वाद दिला की माझं शस्त्र कधी तुमच्यावर चाल करू शकणार नाही. इंद्राने आशीर्वाद दिला वज्रासारखं तुमचं शरीर होईल. शरीर वज्रा आयसे आहे का नाही. हनुमंतरायांचं शरीर कसं आहे? वज्रासारखं. माझं वज्र देखील तुमच्यावर कधी इथून पुढं चालणार नाही. शरीर तुमचं कसं होणार आहे? वज्रासारखं होणार आहे. सगळ्या देवतेने त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि पुन्हा सांगितलं तुमचं बळ एवढं मोठं होईल की सगळ्यात थोर असणारे त्या ठिकाणी तुम्ही होता. आणि मग उचलून पहिले ती अंजनीस सगळे मिळून ते बाळ अंजनीला दिलेलं आहे. अत्यंत शक्तिशाली बाळ जन्मता सूर्याला धरायला गेलं. लहानाचं मोठं त्या वृक्षशोक पर्वतावरती होत असताना हनुमंतराय ते ऋषी लोक त्या ठिकाणी देवपूजा
मारुतीराया त्या ठिकाणी वानराचे रूप होतं, उड्या मारीत मारीत जायचे. ते डोळे झाकून ध्यान करायला लागले ते ऋषी लोक, तिथे शालिग्रामावर उतरायचे, नेट टाकायचे समुद्रामध्ये. अशा पद्धतीची लीला. आता ते मात्र 40 होते, ते मारुतीरायांचे वानरच होते. ते ऋषी लोक खूप त्रासून गेले आणि मग त्या ऋषीनं त्या ठिकाणी हनुमंतरायांना थोडाशा अशा पद्धतीने दिला, म्हणजे ही बाळ पराक्रमी नाही, पण याचं बळ राम भेटल्याशिवाय याचं बळ चालणार नाही. जेव्हा याचे गुरु भेटतील याला, तिथून पुढं म्हटले मग म्हटले त्याचं बळ त्या ठिकाणी आगदित होईल, तोपर्यंत बळ तर राहीच म्हटले. आणि मग अशा पद्धतीनं असणार मारुतीरायांचं त्या ठिकाणी जीवन. तदनंतर हनुमंतराय त्या ठिकाणी रामांची भेट होते पंपासरावरती, त्या ठिकाणी असणाऱ्या किष्किंधेला. आणि मग भेट झाल्यानंतर त्या झाडावरती बसलेले असतात आणि खाली दोघं जण आराम करतात, हे लक्ष्मणांच्या मांडीवरती डोकं ठेवून. तेव्हा वर बसलेले असल्यानंतर राम म्हणतात, लक्ष्मणा पाहिलं तर ते वानर, ते बघ त्याची जी काही लंगोटी आहे ना, ती सुवर्ण कोकीन लंगोटी. अरे ते अत्यंत बलवान वानर आहे म्हटले, शंकराचा अवतार आहे ते, बलवान आहे. त्याची लंगोटी बघ, ती जन्मताच त्याला लंगोटी आहे. जन्मताच लंगोट लावून ते आलेलं आहे, म्हणजे ती लंगोटी स्वयंभू आहे, खरा ब्रह्मचारी आहे. माझी लंगोट ओळखलीस, माझ्या आईनं सांगितलं, ज्याने तुझी लंगोट ओळखली ना, तोच तुझा गुरु आहे, आणि तोच तुझा कोणी स्वामी मालक आहे, तोच जगाचा मालक आहे त्या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी आईनं सांगितलं होतं, ध्यानात धरलं, पण म्हणजे हे माझ्यापेक्षा बलवान आहेत का नाही बघू. आणि म्हणून झाडाच्या फाट्या तोडायच्या आणि त्यांच्या अंगावर टाकायचं. काय प्रोग्रामचंद्र सहजच ते वाऱ्याने फुकायचे, अशा तोंडाने फुकेले फाट्या उडून जाईल. मोठे मोठे झाडं आणून टाकायचे, ते फुकले ते उडून जायचे. मोठे मोठे पर्वत आणले, 5 पर्वत आणून टाकले. काय नाही त्या ठिकाणी रामाने एक बाणात त्याचा पिष्ट करून टाकलं, अनेक पर्वत टाकले पिष्ट. नंतर अशा पद्धतीचा बाण लावला, हमला, त्या ठिकाणी पर्वत तर उडून गेले. पण त्या वाऱ्याच्या वेगाने हनुमंतराया ब्रह्मांडामध्ये गरगर 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 फिरू लागले. मूर्छा आली, गरगर खालीच यायला लागली. वायुदेवता आले, रामांचं दर्शन घेतलं, माझा मुलगा त्याला माफ करा, किंवा असाच अवखेळ ते लहानपणापासून असंच करतो म्हटलं, घेऊन ये म्हणजे त्याला. वायुदेवता वरती गेले, मारुतीरायांना आणलं, रामांच्या पायावर घातलं, म्हणजे येड्या तुला कळा ना काय, कोणासंग हे करावं कोणासंग नाही, राम येत ना म्हणजे. मी तेव्हाच ओळखलं होतं पप्पा यायला, पण म्हटलं हे बलवान येत बघा. मी यांना ओळखलं होतं म्हटले, कारण बुद्धिमत्ता वरिष्ठ मारुतीराय आहेत, पण मला गुरु करायचेच नाही, तर त्या ठिकाणी माझ्यापेक्षा बलवान आहेत का नाही तर पाहिलं म्हटले मी. अरे म्हणजे काय परीक्षा घेतो तुला माहिती नाही. अशा पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी. आणि मग हनुमंतरायाने असं सगळं हे केल्यानंतर सुग्रीवांची त्यांची भेट घालून दिली, आणि मग रामाने आशीर्वाद दिला, म्हणजे मारुती चिरंजीव वसी म्हटले तो. अशा पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी, म्हणजे एवढे मोठे बलवान असणारे हनुमंतराया, तर त्यांचे वडील कोण आहेत तर वायुदेवता आहे, म्हणजे वारा. त्या ठिकाणी वायू नुसतं पंचमहाभूत नाही तर ती देवता आहे, वाऱ्यावरच सगळं आहे त्या ठिकाणी. महंत असो, संत असो, शिकलेला असो, अशिक्षित असो, स्त्री असो, पुरुष असो, लहान थोर, सगळं जे काही असणारा ते काही हे काही डामाडौल आहे माणसाचा, हे सगळं वाऱ्यावर आहे. माणूस शक्तिशाली जो आहे तो वाऱ्यावरच आहे, श्रीमंत आहे वाऱ्यावरच आहे. वारा म्हणजे श्वासोश्वास. त्या ठिकाणी श्वास चालू आहे तोपर्यंत डामाडौल आहे. मोठे साहेब आले, मोठे साहेब आले, कौरव साहेब आहे, साहेबाचा श्वास चालू आहे तोपर्यंत मोठे साहेब, साहेबाचा श्वास बंद झाला तर साहेब मातीमोल त्या ठिकाणी झाले. म्हणजे साहेबाचा साहेबपणा वाऱ्यावर आहे, महंताचा महंतपणा वाऱ्यावर आहे, विद्वानाची विद्वत्ता वाऱ्यावरती त्या ठिकाणी आहे, श्रीमंताची श्रीमंतता वाऱ्यावरती त्या ठिकाणी आहे. म्हणून वारा आहे तर त्या ठिकाणी सगळं आहे. म्हणून त्या ठिकाणी वायुदेवता अत्यंत त्या ठिकाणी महत्वाचं आहे. वायू ब्रह्मांडी प्रगटला, ब्रह्मदेवाच पुरवला, तेथून पिंडी प्रगटला, नाना गुणे ब्रह्मदेवाला जन्म द्यायला कारण त्या ठिकाणी वारा आहे. आणि वारा ब्रह्मांडामध्ये तर प्रगट झाला, पण तो पिंडामध्ये त्यांनी प्रवेश केला, आणि पिंडामध्ये प्रवेश करून केल्यानंतर पंचप्राणाच्या रूपाने वारा आपल्या शरीरामध्ये संचार करायला लागला, प्राण, अपान, व्यान आणि उदान. आणि मग त्या ठिकाणी आपण पंचप्राणामुळेच त्या ठिकाणी आपण काय राहिलेलो येतं, जिवंत त्या ठिकाणी राहिलेलो आहे. आणि म्हणून नरदेही नाना भेद, अनंत भेदाचे स्वापदे, वनचरे जळचरे आनंदे क्रीडा करीती. बघा इथं वनचरे जळचरे आनंदे, आमचा आडनाव आलं का नाही इथं, आहे का नाही.
दाबळे महाराज तुमचं नाही कुठं आलेलं असं पाहिजे. आडनावती कुठं बी आलं पाहिजे. आनंदे निर्भय तुकाराम महाराज म्हणजे असो भलते ठाई आम्ही पुढं राहू पण आनंदे निर्भय राहू. सुख दुःखा नाही चाल आम्हा आहे का नाही. नरदेही नाना भेदे ज्ञानेश्वरीमध्ये एकदा हे आलेलं आहे. हा ना मग हा तंगडे असते शोध तंगडे आहेत ना म्हणून बरं आहे म्हणून आनंद येतो. तंगडे म्हणून आनंद येतो. ते काय दादा असायला लागले ते. नरदेही नाना भेदे नरदेहामध्ये त्या ठिकाणी असणारा नाना भेद आहे. त्या ज्ञानेश्वरीमध्ये मुख्य टिळका श्रोता मुख्य टिळका असं एक ओवी आलेली. श्रोते मुख्य टिळका. तर मग एक जण म्हणे का बाबा हे टिळका म्हणजे टिळकांचं नाव आलं का नाही. हा मग पुरेकर बाबा म्हणजे मग ते म्हणजे टिळक तवा होते 700 वर्ष होते मग टिळक तवा नव्हते म्हणजे टिळक तवा बी होते म्हणजे ते मग आम्हाला लय दिवस म्हणायचं टिळक लय दिवसात येतं. मग पुरेकर बाबा समजून सांगितलं अरे टिळक म्हणजे श्रोत्याला टिळका असं म्हटलेलं आहे. नरदेही नाना भेदे अनंत भेदाची स्वापदे. नरदेमध्ये नाना भेद आहे अनंत भेदाचे. या समष्टामध्ये वायू खेळे खेचरपूर अवघे चळे. या समष्टामध्ये काय करतो तर वायू खेळत असतो. उठती वन्नीचे वारे अशा पद्धतीनं वायू सुटे सरारा असं नवे पडते का. अहो त्या ठिकाणी हा पाऊस पडायला कारणीभूत वाराच आहे. वारा ढगाला इकडे तिकडे नेतो. वारा सुटल्यानंतर ढगांचं घर्षण होतं आणि ह्या वाऱ्याने ढगाचं घर्षण झाल्यानंतर त्याच्यातून वीज चमकते वीज पडते. ढगाला घर्षण झाल्यानंतर ढग फुटल्या जातात आणि त्याच्यातून पाऊस त्या ठिकाणी पडतो. त्याला सगळ्याला कारणीभूत काय आहे वारा त्या ठिकाणी आहे. वायुरूपी कमळकळा त्याची आधारित जरा शेषा सपवनाचा आधार ही जी पृथ्वी धारण केलेली आहे ना शेषाने. शेष काय खातो त्या ठिकाणी त्याचा आहार काय आहे शेषाचा. सर्पाचा आहार काय वारा. साप काय करतो वारा पिऊन त्या ठिकाणी राहत असतो साप. त्याला काही नाही मिळत असं खात असं काही मग वारा पितो. महत्वाचा अजगर काय पितं वारा पितं. वारा पिऊन त्या ठिकाणी राहत असतं. तर त्या शेषाला म्हणजे पवनाचा आहार आहे म्हणजे वाऱ्याचा आहार आहे. वाऱ्यावरती त्याचं शरीर फुगलेलं असतं आणि त्या शरीराच्या बळावरती त्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या फणीवर आपल्या त्या ठिकाणी डोक्यावर संपूर्ण या धरतीचा भार घेतलेला असतो. त्याला कारण वारा आहे असं म्हटलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये पंचप्राण येतं एक उपप्राण येतं ते पण वाऱ्यानेच त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून भूते देवते नाना शक्ती वायुरूपी त्याच्या व्यक्ती नाना जीविनीने किती भूमंडळी. या जगामध्ये भूते असून नाना शक्ती असतील अनेक प्रकारचे जीव असतील ते केवळ आणि केवळ वाऱ्यावरती जगतात. वाऱ्यामुळेच राहतात श्वासोश्वासामुळेच त्या ठिकाणी राहतात. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वाऱ्याचं काय सांगितलेलं आहे महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणजे वायू हा काय आहे देवता आहे. हे या समासामध्ये वायूचं स्तवन त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण लगेच आता पुढे चढू. दशक 16वा समास 7वा महाभूत निरूपण नाम. श्रीराम समर्थ श्रीराम. पृथ्वीचे मूळ जीवन जीवनाचे मूळ आत्म आम्हीचे मूळ पवन मागा रूपिले श्रीराम. आता ऐका पवनाचे मूळ आत्माची केवळ अत्यंतची चंचल सकळामध्ये श्रीराम. येतो जातो दिसेना तीव्र होऊन बैसेना ज्याचे रूपानुमानेना वेद श्रुतीशी श्रीराम. मुळी मुळीचे स्वरम तिचे अंतरात्म्याचे लक्षण जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले श्रीराम. पासून काही होते पावनी स्पष्ट जशी येते त्या भूताचे स्वरूप ते विवेकी ओळखावे श्रीराम. त्यामध्ये मुख्य आकाश चौभूतामध्ये विशेष त्यांच्या प्रकाशे प्रकाश सकळ आहे श्रीराम. एक विष्णू मग भूत ऐसा भूतांचा संकेत परंतु याची प्रचित पाहिजे श्रीराम. विस्तारी बोलली भूते त्या भूतामध्ये व्यापकते विरोध पाहता येते प्रत्ययाशी श्रीराम. आत्मयाच्या चपळणापुढे वायू ते किती बापुडे
आत्म्याचे चपळपण रोखले समजून पाहे श्रीराम. काम चलेना आत्मा दिसेना ना घडलेना गुप्त रूपे विचारणाना पाहून सोडी श्रीराम. पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले नाना शरीरे विलासिले एकी जनाशी भासले जगदांतरी श्रीराम. आत्म्याविन देह चालती येतो नव्हे कल्पांती असता प्रकृतीच्या व्यक्ती उपासी आल्या श्रीराम. मुळापासून शेवटवरी सकळ काही आत्माच तरी आत्म्या पलीकडे निर्विकारी परब्रह्म ते श्रीराम. आत्मा शरीरी वर्तता विविधे कामी चेष्टवितो नाना सुखदुःखे भोगितो ध्यात्मयोगे श्रीराम. यामध्ये सप्ततंतू कपिंड त्या पिंडामध्ये आत्मा जाग विवेके ओळखा श्रीराम. शब्द ऐकून समजतो समजून प्रत्युत्तर देतो कठीण मृत शीतोष्ण जाणतो त्वचेमध्ये श्रीराम. नेत्री भरून पदार्थ पाहणे नाना पदार्थ परीक्षणे उंच नीच समजणे मनामध्ये श्रीराम. कपट दृष्टी कृपा दृष्टी नाना प्रकारीच्या दृष्टी वेद राणे श्रीराम. जिभेमध्ये नाना स्वाद निवडो जाणे भेदा भेद जे जे जाणे ते ते विषद करून बोले श्रीराम. उत्तम अन्नाचे परिमळ नाना सुगंध परिमळ नाना फळाचे परिमळ घ्राणेंद्रिय जाणे श्रीराम. घेणे स्वाद घेणे बोलणे आणि इंद्रिय घेणे देणे आदि इंद्रिय जाणे सर्व काळ श्रीराम. कृष्ण इंद्रिय सुरत भोग इंद्रिय मनोत्सर्ग मने करुणी सकळ सांग कल्पून आहे श्रीराम. ऐसा व्यापार परोपरी गुण एकलाची करी याची वर्णावया थोडी दुसरा नाही श्रीराम. त्याने दुसरा काहीचा हे महिमा सांगावा कयाचा या पाठोपा याचा मातृतो न भविष्यती श्रीराम. चौदा विद्या 64 कला वृत्तपणाच्या नाना कळा इहलोकीचा आचार परलोकी सारासार विचार उभयलोकीचा निर्धार आत्माचे करी श्रीराम. नानामध्ये नाना भेद नाना संवाद विवाद नाना निश्चय भेद आत्माची करी श्रीराम. मुख्य तत्व विस्तारले तेने तया स्वरूप आणले तेने करता सार्थक झाले सकळ काही श्रीराम. तेने वाचणे पाठांतर करणे सुसने सांगणे अर्थ करणे गाणे वाजवणे नाचणे आत्म्याच करिता श्रीराम. नाना सुखे आनंद तो नाना दुःखे कष्टी होतो ते करीतो आणि सोडितो नाना प्रकारे श्रीराम. एकलाची नाना ध्येये धरी एकलाची नटे परोपरी नटनाट्य कला कुसरी त्याविन नाही श्रीराम. एकलाची बाला बहुरूपी बहुरूपी बहुसाक्षी बहुरूपे बहुप्रतापी आणि नंदी श्रीराम. एकलाची विस्तारला कैसा आले बहुविध तमासा दाम्पत्येन कैसा विस्तारला श्रीराम. पुरुषासी पाहिजे स्त्रीवेश कैसावळीचा संतोष परस्परे श्रीराम. फळाचे मुळते लिंग लिंगामध्ये प्रसंग येणे प्रकारे जल प्रत्यक्ष चाले श्रीराम. पुरुषाची प्रिय स्त्रियांची जीवी आईची होती उकार केली परिया सूक्ष्माची होई समजली पाहिजे श्रीराम. थोडा करिता वाटे वेद सूक्ष्मी अवधेची अभेद आईचे बोलणे विरुद्ध प्रत्ययाने श्रीराम. बायकोने बायकोस भोगिले ऐसे नाही की घडले बायको सांतरी लागले ज्ञान पुरुषाचे श्रीराम. चिरित पुरुष पुरुषास वे वधू ऐसा आहे हा संबंधो या करणे सूक्ष्म संवादो सूक्ष्मीचा आहे श्रीराम. प्रकृती
प्रकृतीमध्ये पुरुष व्यक्ती, प्रकृती पुरुष बोलती येणे न्याये श्रीराम. ब्रह्मावनी ब्रह्मांड पाहावे, प्रचितीने प्रचिती सजावे, पूजना करी मदावे निवरव्यो श्रीराम. करीते आहे भूमंडळी, भूमंडळी आवे श्रीराम. इथे मोठा झाला साक्षेपम, प्रतीतला श्रोतयाचा आक्षेपम, पुरुषाचे श्रीराम. श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, मधुतम रूपनाम समास सात्वा श्रीराम. जय रघुवीर समर्थ. महभूत निरूपण नाम, या ठिकाणी महभूतांचं आपण त्या ठिकाणी निरूपण केलेलं आहे. सद्गुरु समर्थ आपल्याला सांगतात, पृथ्वी मोठी आहे, पृथ्वीपेक्षा त्या ठिकाणी जल मोठा आहे, जलापेक्षा त्या ठिकाणी अग्नितत्व मोठं आहे, अग्नितत्वापेक्षा वायुतत्व, त्याच्यानंतर महद आकाश मोठं आहे. कारण हा सगळ्याची सगळा वारा आकाश तत्वामध्ये त्या ठिकाणी स्थिर राहतो. आकाशाच्या पोटी वायू सगळाची राही होती, आकाशाच्या पोटामध्ये सगळा वायू त्या ठिकाणी आकाश त्याला धारण करत असतं. आकाश मोठा आहे त्या ठिकाणी, आकाशापेक्षाही त्या ठिकाणी या सगळ्यांना चालवणारा आत्मा मोठा आहे, परमात्मा मोठा आहे. आणि तोच परमात्मा सगळ्यांच्या शरीरामध्ये जीवात्म्याच्या रूपाने त्या ठिकाणी ही सगळ्या क्रिया करून घेतो. वारा अत्यंत चंचल आहे, वारा एवढा वेगवान आहे, वाऱ्यासारखा वेग त्या ठिकाणी म्हटले वाऱ्यालाच आहे. वारा कुठं नाही, सगळीकडे वारा व्यापून भरलेला आहे. सगळ्या ठिकाणी वायूशी जैसे बिढार नाही, त्या ठिकाणी ज्ञानोबाई म्हणतात वाऱ्याला कुठं राहण्याकरता एखादी वस्ती नाही, घर नाही, वाऱ्याचं कुठं त्या ठिकाणी परिवार नाही. वारा असा एखाद्या वस्तीवरती त्या ठिकाणी मुक्कामाला राहिलाय, थांबलाय, असं कधी ऐकलंय का आपण त्या ठिकाणी? नाही. म्हणजे वारा रात्रंदिवस त्या ठिकाणी काय करतो, संचार त्या ठिकाणी करत असतो. वायूला एक ठिकाण कुठं त्या ठिकाणी त्याचं गाव नाही, कुठं घर नाही वाऱ्याला. वाऱ्याचं त्या ठिकाणी असणारं थांबण्याचं ठिकाण नाही. वारा संचार करीत राहतो, वारा सर्व व्यापक त्या ठिकाणी राहतो. वारा सगळ्यामध्ये त्या ठिकाणी सर्व व्यापक. इथं वारा नाही असं कधी होत नाही, म्हणजे वारा नाही, त्या गावाला वाराच नाही असं कधी होऊ शकत नाही. एखाद दिवस त्या गावाला लाईट नसेल, तर गावात, पण असं कधी नाही की त्या गावाला बाबा वाराच नाही असं आहे का? वारा नसतं तर गाव राहील, वारा सर्वत्र आहे. वाऱ्यापेक्षा एक तत्व मोठं आहे, ते म्हणजे आत्मतत्व आहे. सांगतात वाऱ्यापेक्षा मोठं काय आहे, आत्मतत्व आहे. आत्मतत्व त्या ठिकाणी सगळीकडे व्यापक आहे, वाऱ्यापेक्षा ते व्यापक आहे. नये नव्हे, समर्थ म्हणतात आत्मतत्वामुळेच वायू आहे. आत्मतत्वामुळेच काय आहे, वायू. जीवात्मा तत्व जर त्या ठिकाणी आपल्यामध्ये आत्मा नसेल तर वारा पोटात गेलाय काय, पाठीत असला काय, काही उपयोग होणार नाही. जसं जीवात्मा त्या ठिकाणी असणारा आत्मा निघून गेला, जीव निघून गेला, त्याला वारा काय, नाका डोळ्यातून वारा आतमध्ये गेला काय, बाहेर आला काय, त्या वाऱ्याचा त्या ठिकाणी उपयोग नाही. वाऱ्याचा उपयोग कुठपर्यंत आहे, आत्मा आहे, जीवात्मा आहे तोपर्यंत वाऱ्याचा उपयोग आहे. तोपर्यंत वाऱ्याचं चलन वलन आहे, तोपर्यंत अग्नीचं दाहकता आपल्या शरीरामध्ये उष्णता आहे, तोपर्यंत शिरा नाड्या पृथ्वीच्या रूपाने त्या ठिकाणी आहे, तोपर्यंतच त्या ठिकाणी जलतत्व आहे. म्हणून सगळ्यांचं मूळ जो आहे तो आत्मतत्व आहे, आत्मा जीवात्मा आहे. आणि तो जीवात्म्याने सगळ्यांना धारण करून बसलेला आहे. तो अत्यंत त्या ठिकाणी जीवात्मा सगळ्यांना धारण करतो. तो जीवात्मा सगळ्याच्या रूपाने तोच सगळं त्या ठिकाणी करून घेत असतो. जीवात्मा आपल्या सगळ्या इंद्रियाच्या रूपाने तो करतो, पायाच्या रूपाने तो चालतो, हाताच्या रूपाने घेणं देणं तो करत असतो त्या ठिकाणी, नाकाच्या रूपाने सुगंध घेणं तो जीवात्मा करत असतो, डोळ्याच्या रूपाने तो पाहतो. आपण म्हणतो मी पाहतो, मी पाहतो म्हणजे कोण पाहतो, जीव पाहतो, आत्मा पाहतो. मी पाहतो म्हणजे आपण म्हणतो का डोळा पाहतो म्हणून, आहे का नाही? माझ्या डोळ्यांनी पाहिलं, डोळ्याने म्हणजे डोळ्याद्वारे पाहिलं, पण कोणी पाहिलं, मी पाहिलं. माझ्या डोळ्यांनी पाहिलं पण मी पाहिलं, आहे का? म्हणजे त्या ठिकाणी मी पाहिलं पण मी कोण आहे, तर त्या ठिकाणी मी म्हणजे आत्मा आहे. मी म्हणजे कोण आहे, तर आत्मा आहे. म्हणून समर्थ अत्यंत त्या ठिकाणी सूक्ष्म चिंतन, वेदांतातलं उपनिषदातलं वेदांतलं चिंतन साधं दास रूपाने अत्यंत सोपं साधं सरळ करून आपल्याला सांगतात, की जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर ज्ञान होईल अशा पद्धतीने सांगतात.
मी पाहिलं म्हणजे मी आत्म्याने पाहिलेलं आहे. म्हणजे मी म्हणजे कोण आहे मग? तर मी म्हणजे त्या ठिकाणी आहे का नाही, मी म्हणजे कोण आहे? वैभव काटे. काटे नाव नाही तुझं नाव? सोम काटे का तू? ताटे ताटे ताटे. सोम ताटे का कोण आहे? ताटे दे. मला वाटतं काटे. तर त्या ठिकाणी मी म्हणजे नाव नाही, मी म्हणजे शरीर नाही. तर मी म्हणजे कोण आहे? तर आत्मा. त्या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगतात, या आत्म्याने सगळं मूळ त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. मूळ धारण केल्यामुळे त्या ठिकाणी या आत्म्यामुळंच वायूला वारेपणाचा महत्व आहे. या आत्म्यामुळंच अग्नीला अग्निपणाचा महत्व आहे. या आत्म्यामुळंच पंचमहाभूताला त्या ठिकाणी महत्व आहे. आता ऐका पवनाची मूळ किंवा आत्मा रामाची केवळ अत्यंतची चिंतन सगळ्यामध्ये त्या ठिकाणी अंतरात्मा वाऱ्यापेक्षाही त्या ठिकाणी संचलित होऊन बसलेला आहे. मुळीचे जे आपल्याला स्फुरण होतं ते अंतरामाचे लक्षण, हे जे आपल्याला स्फुरण होतं ना, ते अंतरात्म्याचंच लक्षण आहे. आपल्याला असा स्फुरण झालं. आता त्या ठिकाणी पारायण बराच वेळ झालेला आहे आणि आता थोडे भुका लागलेले आता, म्हणून आपण नाश्त्याकडे जाऊ. समजा हे स्फुरण. आता 7:30 वाजत आलेले आहे, तर पारायणाचा वेळ झालेला, आपण मंदिरात जाऊ. हे जे स्फुरण आहे हे आत्म्यामुळे जे स्वरापासून तिथून पुढे झाले, या स्फुरणामुळेच त्या ठिकाणी सगळे व्यवहार त्या ठिकाणी चालतात. आणि याच्यापासूनच तिरगुण 3 प्रकारचे त्या ठिकाणी गुण मनामध्ये निर्माण होतात. सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. या सत्वगुण, रजगुण, तमगुण या 3 गुणाच्या द्वारे आत्मा सगळ्या काय करत असतो, क्रिया आपल्याकडून करून त्या ठिकाणी घेत असतो. त्यामध्ये मुख्य आकाश, चौघता, विशेष अशा पद्धतीने आत्म्याचे चपळपणा किती बातमी, आत्म्याचे चपळपणा लोकडे समजून पाहावे. आत्मा वायूपेक्षा, आकाशापेक्षा आत्मा व्यापक आहे. किती व्यापक आहे तो? तर त्या ठिकाणी भरला घनदाट आणि सगळीकडे त्या ठिकाणी तो भरला भरून त्या ठिकाणी उठलेला आहे. आत्म्या वेगळे काम चलेना, आत्मा दिसेना ना आढळेना, दुःख रूपी विचारणाला पोहोनी सोडी भावन सोडी. आत्म्याशिवाय काम चालत नाही, पण आत्मा दिसत नाही आणि पुढे आढळून येत नाही. पण गुप्त रूपाने तो आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी तो असतो. राहतो कसा? गुप्त रूपाने. पिंड ब्रह्मांड व्यापून धरले, नाना शरीरे विलासले, विवेकी जनास भासले जगंतर. पण विवेक केल्यानंतर तो कळतो, कारण तो दृष्टीचा विषय नाही, तो त्या ठिकाणी ज्ञानाचा विषय आहे. आत्मा कशाचा विषय आहे? ज्ञानाचा. ज्ञानानेच त्या ठिकाणी आत्मा आपल्याला कळतो. ज्ञानाने आत्मा कळाला म्हणजे परमात्मा कळाला. म्हणून त्या ठिकाणी पिंड आणि ब्रह्मांडाला त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे? व्यापून त्या ठिकाणी राहिलेला आहे. आत्म्याविना ते चालते हेतू न घडे कल्पांती, अष्टदा प्रवृत्ती रूपाशी आहे. हे कल्पांती कधी घडणार नाही. आत्म्याशिवाय जे चालतो हे कल्पांती कधी घडणार नाही. त्याला ते त्या ठिकाणी अत्यंत धष्टपुष्ट आहे. सगळ्या गोष्टी येतात, हाता येतं, पाय येतं, डोळे येतं. पण जीवात्मा निघून गेल्यानंतर तो देह त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही. तो चालू शकत नाही, बोलू शकत नाही, पाहू शकत नाही. कारण त्या देहाला किती जरी विनंती केली तरी पण तो देह त्या ठिकाणी कोणाकडे पाहत नाही आणि कोणाला बोलत नाही. त्याचं कारण काय? त्याच्यातला काय गेलेला आहे? जीवात्मा निघून गेलेला आहे. घरचे मुलं बाळ मुलगी वगैरे नसेल, बाबा तुम्ही म्हणले होते दिवाळीला मला, आणि आता मी आले ना, माझ्याकडे डोळे उघडून पहा ना. डोळे उघडेच असते, माझ्याकडे पहा ना, आता तुम्ही मला 2 शब्द बोला ना. तुम्ही म्हणले होते ना, तू आल्या आता मी असं असं करीन. अशा पद्धतीनं आत्मा शरीरी वर्तता, इंद्रिय ग्रामीण चेष्टविता, नाना सुख दुःख भोगिता देहात्मयोगी. सुख दुःख त्या ठिकाणी आत्मा देहाच्या योगाने त्या ठिकाणी सगळं भोगतो, जिभेने स्वाद घेतो. आणि शिस्न इंद्रियाने सुरत भोग त्या ठिकाणी घेत असतो. बुध इंद्रियाने मळमूत्राचा त्याग त्या ठिकाणी आत्माच करत असतो. ऐशी व्यापार बरोबरी ते गुण एकलाची करी, त्याची वर्णावया थोडी दुसरा नाही. आत्म्याची थोडी वर्णन करण्याकरता दुसरं त्या ठिकाणी त्याला देण्याकरता उपमा, या आत्म्याला देण्याकरता उपमा जगामध्ये दुसरी कोणतीच नाही. आत्मा किती मोठा आहे तर त्याच्यासारखाच तो काय आहे तर मोठा आहे. आत्मा किती व्यापक आहे? तोच व्यापक आहे.
आणि आत्मा किती श्रेष्ठ आहे, तर आत्म्यासारखाच तो काय आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून आपण आपला आत्मा ओळखावा. आपण आपला आत्मा ओळखला म्हणजेच काय झालं, तर त्या ठिकाणी परमात्म्याची आपण काय करून घेतलेली ओळख करून घेतली. पिंडी ते ब्रह्मांडी म्हटलेलं आहे ना, पिंडामधला आत्मा ओळखला की ब्रह्मांडातला परमात्मा ओळखायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून समर्थ सांगतात की पहिल्यांदा पिंडातला आत्मा त्या ठिकाणी आपण ओळखला पाहिजे. आपल्यातला आत्मा त्या ठिकाणी आपल्याला कळाला, ब्रह्मांडातलं त्या ठिकाणी आपल्याला परमात्मा या ठिकाणी कळून येतो. इहलोकीचा आचार परलोकीचा सारासार, उभयलोकीचा निर्धार आत्माच करी. इहलोकीतला चांगला आचार परलोकीतला सारासार विचार जर कोण करत असेल तर तो आपला आत्माच त्या ठिकाणी काय होतो, तर करतो. असं त्या ठिकाणी लिहिणे, वाचणे, पाठांतरी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आत्मा करतो. पुन्हा दुसरी एक गोष्ट अशी सांगितली महत्वाची, एकलाची विस्तारला कैसा पाही बहुविध तमाशा, दाम्पत्य कैसा विस्तारला, तो एकलाच विस्तारलेला आहे, एकलाच आहे, पण अनंत रूपाने तो काय झालेला आहे, नटलेला आहे. अनंत रूपाने ते काय झालेलं आहे, अनंत रूपे अनंत देशे देखील म्या, एकच आत्मा अनंत रूपाने नटला. तर त्या ठिकाणी लहान मुलामध्ये तोच आहे, मुलगीमध्ये तोच आहे, मोठ्या माणसामध्ये तोच आहे, ज्ञानामध्ये अज्ञानामध्ये सगळ्यामध्ये. एवढंच नाही तर स्त्रियामध्ये तोच आत्मा आहे आणि पुरुषामध्ये तोच आत्मा आहे. शरीरामध्ये त्या ठिकाणी भेद असेल पण आत्म्यामध्ये त्या ठिकाणी कुठलाही भेद नाही. तर त्या ठिकाणी समर्थ असं म्हणतात, असं आहे का की पुरुषाचा